माझा एक शब्द बोलायची हिम्मत करू नकोस तू. तू माझ्या इंद्राच्या आयुष्यात आलीस आणि त्याच्या सुखालाच नजर लागली. आता मी तुलाही सुखाने जगू देणार नाही. या घरात जगणं मुश्किल करणार आहे मी तुझं. तू जसं माझ्या इंद्राला घराबाहेर काढलंस ना, आता मीही तुला या घराबाहेर काढणार. दिवस मोजायला घे. बघू. राणी बाळा, मालतीचं बोलणं मनावर नको घेऊ. तिचा राग समजून घे. मी तसंच करते. मी नाही मनाला लावून घेणार, पण आवरत नाही. मला वाचवण्यासाठी तुम्हाला मध्ये याची काय गरज होती? अहो केवढं भाजलंय हे. अगं एवढं काय नाही झालं, होईल सगळं ठीक. तुम्ही चला बरं, मी तुम्हाला मलम लावून देते. चला. अगं नको, होईल ते ठीक. राणी, अगं माझ्या हाताला तर थोडंसं पोळलंय. अगं पण तू तुझ्या मनातल्या जखमा लपवून माझ्या हातावर फुंकर मारतेस. बाळा, कुठल्या मातीची बनलीस गो तू? आई, काय चाललंय तुमचं नेमकं? मला काय कळना झालंय बाबा. काय सांगू मी तुम्हाला? जे घडलंय ते खरं खरं सांगा. हो, तुम्ही इथं वस्तीत एकटंच राहायला आल्यापासून माझ्या जीवाला चैन पडना झालाय. राणीने काय केलंय का? नक्कीच तुम्ही इथं एकटंच आलाय. राणी तुमच्या सोबत नाही म्हणजे राणीनंच काय? नाही हो, तसं काही नाहीये. तसं काय नाही? मग राणी का बरं आली नाही तुमच्या बरोबर? हो बोला की जावई बापू. हो आधीच ही कुठं गावानं झाल्या ती माझं काळीच पिळवटून निघालंय. आता तुम्ही दोघं तरी मला त्रास होईल असं काही वागू नका. मी तुमच्या पाया पडते. तुम्ही खरंच इथं राहू नका. मला खरं खरं सांगा बरं, तुमच्या घरी काय झालंय? तुम्ही ना पहिले पॅनिक होऊ नका. तुम्ही शांत व्हा जरा. मी जस्ट एक फॉर अ चेंज म्हणून आलो इथे राहायला. कशाला लबाड बोलताय जावई बापू? तुम्हाला लबाडी जमत नाही आणि सोबत बी नाही. तुम्हाला सांगायचं नसेल ना मला काय झालंय तर मी राणीलाच विचारते. आणि तिची जर काही चूक असेल ना, तिला चांगली खडसावते. थांबा, मी फोनच कर. हो नाही थांबा नाही. तुम्ही लगेच फोन नका करू तिला. खरंच एवढं काही झालेलं नाहीये. तुम्ही नाही काम करा. तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला समजवतो. नाही, मी नाही अशी शांत बसणार. काही ते सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे मला. अहो आई ऐका ना, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाहीये. तुम्ही इथे बसा शांत. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित नीट एक्सप्लेन करतो. या बसा. या बसा. इथे बसा. नाही, मला नाही शांत राहायचं. हो, आपली वेळ आधीच खराब आहे. तुम्हाला कळत कसं नाही जावई बापू? हे बघा, मी ना वेळ आल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेन. आता सध्या मी तुम्हाला नाही काही डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकत. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मी इथे बुवांना शोधायला आलो. माझ्या घरी राहून मी बुवांना शोधू नाही शकणार, कारण मला असं फील होतंय की बुवा वस्तीतूनच कुठेतरी गायब झालेत. बुवांचा विचार तुम्ही नका करू. हो, त्याच्यासाठी तुमचा संसार मोडू नका. असं वागू नका जावई बापू. मी तुमच्या पाया पडते. हो आई, हे बघा, हवं तर मी पण तुमच्या समोर हात जोडतो, पण तुम्ही प्लीज पहिले तर शांत व्हा. आता घडल्यात काही गोष्टी, मी तुम्हाला वेळ आल्यावर नक्की सांगेन, प्रॉमिस. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे इथे तुमच्यासोबत. मी शोधेन बुवांना, सापडतील तर. काळजी करू नका. आता तुम्ही घरी जा बरं प्लीज. हां रतन, घरी घेऊन जा. चल मावशी. आज एक महत्वाची गोष्ट सांगायला तुम्हाला इथे मी बोलवून घेतलाय. ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, आश्चर्य वाटेल, पण काही गोष्टी मला करणं भाग होतं त्या मी केल्यात. आजपासून आपल्या कंपनीचा कारभार नवीन एमडी सांभाळणार आहेत.
विक्रांत महाडिक आपल्या कंपनीचे नवीन एमडी असणार आहेत. माधव काका, अहो ऐकलं का आता आबा काय म्हणले? विक्रांत साहेब एवढी मग इंद्रच्या साहेबांचं काय झालं? आणि विक्रांत साहेब आता आणि इंद्राच्या सेवा इथं काय करणार? त्यांचं घरातली घरात काहीतरी ठरलंच असेल की. तू कशाला एवढी चिंता करतो? अहो पण माधव काका, हे विक्रांत साहेब काय सानं माणूस आहे वे? अहो उघड डोक्याला ताप होणार आहे बघा. ते बी खरंच आहे म्हणा. काय व्हायचं आता काय माहिती. मला कल्पना आहे विक्रांतला एमडी समजून घेण्याकरता तुम्हाला थोडं कठीण जाणार आहे, पण काळजी करू नका. मी अजूनमधून कंपनीत येत राहीन, माझं लक्ष आहेच. पण कंपनीचा कारभार विक्रांत सांभाळणार आहे. पण आबा याचा अर्थ आता इंद्र सरांना त्याला काही सांगायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी विक्रांतला रिपोर्ट करायचं, त्यांचे डिसिजन फॉलो करायचे. मला खात्री आहे विक्रांत आपली कंपनी ज्या उंचीवर आहे त्याहीपेक्षा उंच उंचीवर घेऊन जाईल. त्यालाही आपल्या कंपनीची काळजी आहे. तो कामात हुशार आहे आणि यापुढे काम करता करता तो शिकत जाईल. विक्रांत, सगळ्यांना हेवा वाटेल असं काम करून दाखव. ऑफकोर्स आबा. आणि तुम्हीही तुमचा उत्साह मावळू देऊ नका. बघा, मला शब्द दिलाय, मी अधूनमधून कंपनीमध्ये येणारच आहे, माझं लक्ष असणारच आहे आणि मी माझा शब्द पाळेन. पण तुम्ही सगळे मनापासून काम करा जसं आधी करायचं आणि विक्रांतला साथ द्या. विक्रांत, मी तुला एमडी केलं. एमडी हे पद खूप जबाबदारीचं आहे, त्याकरता खांदे भरभक्कम लागतात. मला खात्री आहे मी जे शक्य करून दाखवले ते तूही करून दाखवशील. मनापासून काम कर. ऑल द बेस्ट. थँक्यू आबा. आणि तुम्ही माझा शब्द पाळा आणि कामाला लागा. येतो मी. इंद्रजित साहेब एकटंच वस्तीत आल्यात आणि काही सांगायला बी तयार नाहीत. म्हणजे काहीतरी वाईट घडले, काय झालंय ते मला कळलंच पाहिजे. राणे, ए राणे, अगं ए राणे, राणे बाहेर ये जरा. आलात पुन्हा एकदा तुमचं थोबाड घेऊन आलात आमच्या दारात. हो आता कशाला आलाय तिथे? हो, ते इंद्रजित साहेब वस्तीत आल्यात आहे आणि एकटंच आल्यात. मला काळजी वाटली म्हणून आले इचरायला. सगळं कळून न कळल्याचा जो आव आणता ना तुम्ही माई लेकी, तो आधी थांबवा. तुमच्या लेकीनी मिटक्या मारत कौतुकाने सांगितलंच असेल ना कशी ती यशस्वी झाली माझ्या लेकाला घराबाहेर काढण्यात ते. हो नाही नाही भाईसाहेब, मला राणीनं काही सांगितलं नाही. माझे राणी असं कधीच करणार नाही. व ते इंद्रजित साहेब मला वस्तीत दिसलं आणि मला राहवलंच नाही म्हणून आले मी राणीला इचरायला. असं का? मग विचारा ना तुम्ही तुमच्या लेकीला काय झालंय ते विचारा. राणे, अगं काय झालं या? काय म्हणतात ते बाईसाहेब? आई तू का आलीयस इथं? हे बघ, मी तुला सगळं नंतर सांगेन, तू जा आधी इथून जा. नाही नाही, अगं सारखं माझ्या मनात तेच तेच येत राहिलं असतं म्हणून आली आहे मी पुरी. काय झालंय सांग की. अगं ते मी म्हणजे काय गय बोल ना. इंद्रा भाऊजींना घरातून हक्कललं त्यावेळेला तुला काहीच नाही वाटलं, मग आता ते सांगायला सुद्धा तुझी जीभ वळत नाहीये का? केलेलं पाप सांगेल कुठल्या तोंडाने ना. ते पण बरोबरच आहे म्हणा. कसली आतल्या गाठीची आहेस ग तू? जगातल्या कुठल्याच आईनी तुझ्यासारख्या मुलीला कधी जन्मच देऊ नये. हो, असं बोलू नका उर्मिला बाईसाहेब. अहो काय चुकीचं बोलते ती? आमच्या घराची वाट लावली तुमच्या लेकीने आणि तेही ठरवून. आता मी तिला माझ्या घराची आणखी वाट लावू देणार नाही. आता मी सुद्धा हिला सोडणार नाही. राणे, अगं बोल की काहीतरी. काय बोलते त्या बाईसाहेब? हा, अगं का माझ्या जीवाला घोर लावतेस पोरी? अगं सांग की काय झालं या?
बोल की बोल ना. बाईसाहेब तुझ्या आई विचारते ना तुला काहीतरी. तोंड शिवलंय का तुझं? हा करताना तर लाज वाटली नाही ना, मग सांगताना कशाला लाज वाटायला पाहिजे? हं? तोंड काय शिवलंय तुझं? बोल ना. सांग ना, तुझ्यामुळे घडलंय हे सगळं. सांग. बोल की बाई. काही वेळ आली की मी तुला सांगेन सगळं. तू जा बरं आता इथून. नाही नाही, मी नाही जायची अशी इथनं. अगं तिकडे इंद्रजित साहेब बी काय बोलणं झालं तर नंतर सांगतो म्हणतात. इथं तू बी अशीच म्हणतीयस. आधीच त्या बुवाचं काळजीनं माझं डोकं फुटायची वेळ झाली अगं. आणि त्यात तुमचं काय झालंय नक्की मला कळलंच पाहिजे राणे. ए सांग ना. हो बाईसाहेब अहो. ही तुमची ब्याद आहे ना, हिला खरं तर तुम्ही पोटातच मारून टाकायला हवं होतं. अहो कशाला माझं घर पोखरायला पाठवली तिथे? अवदसा माझ्या घराचा नायनाट करायला आलेली पनवती आहे ही पांढऱ्या पायांची. जेव्हापासून माझ्या घरात आली ना तेव्हापासून माझ्या घराला नजर लागल्यासारखं झालंय. हो काहीच चांगलं घडत नाहीये. रोज एक नवीन संकट माझ्या घरावर येतंय. तिला सोडा. नाहीतर काय आई, मला तर असं वाटतंय ना ह्याच लोकांनी हिला इथं शिकून सवरून पाठवलेलं असणार आहे. ही वस्तीतली माणसं म्हणजे आपल्या घरामध्ये घुसून आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करतायत. उर्मिलाताई, या सगळ्यात माझ्या आईला ओढायचं किंवा तिला काही बोलायचं काही काम नाही. तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्ही मला बोला. का ग स्वतःच्या आईला बोलल्यावर लगेच त्रास झाला का तुला? आणि तू जे माझ्या पोराच्या सुखाला ग्रहण लावलंयस, माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस, त्याचं काय? हो बाईसाहेब. आता गाठी बसली का? आता बोल ना. बाईसाहेब सोडावं तिला. सांग ना सगळं काय झालं ते. आंटी मॅडम सोडा, मला खूप दुखतंय. दुखतंय ना? मलाही अशाच वेदना होता हात. तर माझ्या लेकाला कोणी त्रास देता? अजित. हा अजित बोल. दादा, अरे राणी वहिनीच्या इथे आलेत. काय राणीच्या आई तिथे आल्यात? हो, आणि मालती काकी खूप सॉलिड चिडलेत त्यांच्यावर. प्लीज तू जसा असशील तसा इकडे ये. हो मी आलो. तुझ्या आईला बोलल्यावर जसं तुला झोंबलं ना तसंच मलाही त्रास झाला जेव्हा माझा लेक घराबाहेर गेला. कळलं का? आणि तुम्ही हो उगाच काळजी दाखवत इंद्रावस्थित का आला म्हणून विचारताय ना. मग आता नीट ऐका. तुमची लायकी नसताना सुद्धा तुम्हाला आमच्या बरोबरीला बसवलं ना, त्याचे चांगले पांग फेडले तुमच्या लेकीनं. इंद्राचं हिच्याशी लग्न झालंय ना, त्यात हिचंच भलं झालंय हो फक्त. पण आमचं तर नुकसानच झालंय. माझ्या इंद्राच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय. माझ्या लेखाने तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलं. तुम्हाला काय हवं नको ते बघितलं. किरणे फुंकणाऱ्या तुमच्यासारख्या किड्या मुंग्यांना माझ्याच घरात राहायला घेऊन आला. आणि या सगळ्या उपकारांची उत्तम परतफेड केली तुमच्या लेकीनं. मालती मॅडम, तुम्ही असं का तुला अजूनही तोंड उघडायचंच आहे का? उघड 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 ना तोंड. बोल आता. आता ना तुला वाचवायला इंद्रा घरात आहे ना. कुठे निघाला? थांबा इथे. सोडा मला. मालती, माझ्या सोडती मालती. तुम्ही मध्ये पडू नका वहिनी. हो काकी, राणी वहिनींचा हात सोडा लागेल कुठेतरी. ओ वहिनी, अहो तुम्ही पण सोडा. कसं वागताय तुम्ही? अजित शांत बस. लहान असं मध्ये बोलायचं नाही. जेव्हा दोघी काही माझं दुःख बघायला नाही आल्यात, उलट माझी मजा बघायला आल्यात, त्यातच धन्यता वाटते यांना. यायच्या आईनं स्वतःच्या नवऱ्याला कुत्र्यासारखं वागवलं आणि आता हिची पोरगी पण तिच्याच वाटेवर चालते. सोडा, मला खूप त्रास होतोय. काय झालं? त्रास होतोय? वेदना होतात? व्हायलाच पाहिजेत. माझ्या इंद्राला तू जितक्या जखमा दिल्यास ना त्याच्या दुप्पट घाव करणारे मी तुझ्या मनावर.
तूच विचार कर ग. बिचारा माझा इंद्रा त्याला होणारा त्रास कसा सहन करत असेल. सोडावं माझ्या लेकीला. अहो तिला लागत असेल भाईसाहेब, तिला त्रास देऊ नका हो. असं मी पाया पडते तुमच्या. सोडा की उर्मिला भाईसाहेब. सोडू म्हणताय? सोडू म्हणताय? सोडलं. अशी नशिबाने थट्टाज मांडली, माझ्या लाडक्या बुवाची वाट लागली. काय बुवा जमतय का? लावा लावा जोर लावा. बुवा अरे तुला बोलायचं वाटतं. हा अरे आमच्या बुवाला काहीतरी बोलायचंय. ए राजू, अरे तुला काहीच कसं वाटत नाही? अरे तुझ्या बापाच्या वयाचं आहे की रे मी. अरे काय करू बुवा. हा? अरे बुवा लय मजा येते. लाव जोर लाव. ए अरे राजू सोड ना मला. ए सोड ना अरे राजू, ए सोड ना. आवाज करायचा नाही. अरे कशाला जीव दमवतोय. हा? आता वयाच्या मनानं शांत बसा. अरे मी काय बिघडवलंय तुमचं? अरे सोडा मला, सोडा की. अरे काय उपयोग नाही सोडून. हा तुम्ही इथं असल्यामुळे जेव व्हायचंय तर गोंधळ झालाय बाहेर. कसला गोंधळ? अरे देवा तुम्हाला माहित नाही वाटतं? हा कसं माहित असणार, तुम्ही इथं आहे ना. अहो, लय तमाशे झाले बाहेर म्हणे. तुमच्या जावायची जर लागली वाट. म्हणजे? आणि आबाने मी त्याला घराच्या बाहेर हाकललंय. हा मोडला संसार तुमच्या मुलीचा. आता कशी वाट लागते बघा आता तुमच्या घराची. अहो पोरगी येणार माहेरी, बायको बी लंगडी हाय. हा आता बोत तुम्ही काय करणार हो? मी पुन्हा हारलो. काहीच करू शकलो नाही लेकीसाठी. आयुष्यभर मी तिला सुख देऊ शकलो नाही. अरे आता तिच्या वाटेला जे आनंद आलता ना, ते सुद्धा माझ्यामुळे जाणार. अहो कसलं आणलं की आहे हो तुम्ही? सगळ्याची वाट लावली. आता बसा रडत. ए अरे सोड की मला. ए अरे सोड ना. ए रडत नाही बसणार मी, नाही बसणार. आता बस झालं. आयुष्यभर मी नाकारत होतो, पण मी आता करूनच दाखवणार. मी शांत नाही बसणार. राणीचा संसार मोडून नाही देणार मी. इंद्रा तू का? काय झालं? मला इथे अचानक बघून धक्का बसला का? नाही, बरं झालं उलट तू आलास. आता तुझ्याच समोर मी यांना दरडावून सांगतेय, मी आता यांच्याशी जे काही वागतेय, यांना जो त्रास देतेय, ही तर फक्त सुरुवात आहे. माझ्या इंद्राला घराबाहेर काढण्याचे परिणाम लवकरच तुम्हा मायलेकींना बघायला मिळतील. माझ्या लेकाला गड्यासारखं राबवताय, मनाला येईल तसं वागवताय ना, ही त्याची शिक्षा आहे. हो बाळासाहेब, पण आम्ही असं काय बी नाही. गप्पा बसाव. तुम्ही काय केलंय आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तुमच्यासारख्या आई वडीलना मी उभ्या आयुष्यात बघितले नाहीयेत. आता ना एक क्षणही माझ्या डोळ्यासमोर थांबू नका. निघा इथून. आई बस. काय चाललंय तुझं? तोंडाला येईल ते बोलत चाललीस तू. आणि काय भाषा आहे ही? अगं झालंय काय तुला आई? परत परत मी तुला एकच गोष्ट सांगतोय, जे काही झालं त्यात राणीची किंवा तिच्या आईची काही चूक नाहीये. मी जे काही केलंय ते माझ्या मनाने केलंय. मला कोणी करायला नाही सांगितलंय.
किती वेळा तुला सांगून झालंय. बरं, हे घर सोडण्याचा निर्णय सुद्धा माझा स्वतःचा आहे अगं. त्यासाठी राणीला दोष देऊ नकोस ना. अरे पण तुला त्रास होतोय त्याचं काय? तू इतकं सहन करतोस त्याचं काय? मी माझ्या चुकांची शिक्षा भोगतोय. माझ्या चुकांचं खापर राणीवर फोडू नकोस प्लीज. आणि राहिला प्रश्न आईंचा, तर त्या इथे माझ्या काळजीपोटी आल्या होत्या. तुला नाही, राणीला जाब विचारायला आल्या होत्या त्या. आई, आय एम सॉरी. मी माफी मागतो तुमची. माझी आई तुम्हाला नको नको ते बोलली आहे. तुमचा अपमान केलाय तिने. आय एम रिअली सॉरी. काय करतोयस तू हे? अरे तुझा मान राखावा म्हणून मी माझ्या जीवाचा आटापिटा करते. आणि तू कसली यांची माफी मागतोय? माझी चूक असेल नाही तर मी यांच्या पायावर नाक घासून माफी मागायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. अगं राणीचा गुन्हेगार आहे मी. आणि तू काय करतेस? तिला त्रास देतेस. मला ना आश्चर्य वाटतं तुझ्या वागण्याचं. मला पटतच नाहीये. एक लक्षात घ्या आई, तू ना खूप चुकीचं वागतेस. खूप चुकीचं. आई, तुमचा झाला तेवढा अपमान पुरेसा आहे. माझ्या आईमुळे तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी मी आता बघू शकणार नाही. निघूया आपण. चला. तिने घरातून तर घालवलंच तुला इंद्रा, पण माझ्यापासूनही लांब केलंय आज. हिला आता याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.